आमचं सहजीवन या मालेत आता ऐकूया ज्येष्ठ लेखक डॉक्टर प्रकाश देशपांडे केजकर आणि हेमा देशपांडे केजकर यांच्याशी नम्रता फलके यांनी साधलेला संवाद. नमस्कार श्रोते हो, आमचं सहजीवन या कार्यक्रमात मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आमचं सहजीवन या मालिकेत आपण अशा एका जोडप्याला निमंत्रित केलं आहे ज्यांनी पुस्तकं फक्त वाचलीच नाही तर त्यातली आदर्श विचारसरणी प्रत्यक्ष जीवनात सुद्धा अवलंबली. गांधी विनोबांच्या विचारांवर चालणारं हे जोडपं आहे आणि हे जोडपं म्हणजे ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉक्टर प्रकाश देशपांडे केजकर आणि त्यांच्या पत्नी हेमा देशपांडे. सर आणि मॅडम, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. श्रोते हो, डॉक्टर प्रकाश देशपांडे केजकर हे साहित्य विश्वात एक मोठं नाव आहे. ते कोल्हापूर विद्यापीठामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते. याशिवाय त्यांनी औरंगाबादच्या SB कॉलेजमध्ये सुद्धा अध्यापनाचं काम केलं आहे. ते मूळचे केज या गावचे. केज हे गाव बीड जिल्ह्यातलं. शिक्षणानिमित्त त्यांनी धुळे, औरंगाबाद येथे वास्तव्य केलेलं आहे. मात्र त्यांच्या वास्तव्याचा एक मोठा भाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे राहिलेला आहे. सरांची पहिली कादंबरी म्हणजे 2 पोरांची एक गोष्ट. याशिवाय बारदान, ऐलतीर, पैलतीर यांसारख्या महत्त्वाच्या कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेच. शिवाय मराठी कविता नवी वळणे हे समीक्षेचं पुस्तक आहे. याशिवाय त्यांनी साहित्य अकादमीसाठी, नॅशनल बुक ट्रस्टसाठी अनेक अनुवाद केलेले आहेत आणि अनेक महत्त्वाची पुस्तकं देखील त्यांनी लिहिलेली आहेत. महाराष्ट्राच्या वाङ्मयीन इतिहासात एक अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी चळवळ म्हणजे लघु अनियतकालिकांची चळवळ. त्या अनियतकालिकांच्या चळवळीमध्ये वाचा हे अत्यंत महत्त्वाचं अनियतकालिक होतं, ज्याचे प्रकाश देशपांडे सर हे फाउंडर मेंबर होते. वाचाचं वाङ्मयीन महत्त्व आणि लघु अनियतकालिकाने तोडलेले स्टिरिओटाइप्स हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि तो एक खूप मोठा अभ्यासनीय इतिहास आहे. त्यामुळे प्रकाश सरांचं कॉन्ट्रीब्युशन हे किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला समजून येतं. हेमा देशपांडे ह्या औरंगाबादच्याच. त्यांचं शिक्षण BSc औरंगाबादला झालं. मात्र सरांचं वास्तव्य तिथे असतानाच त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातूनच आधी इंग्रजीमध्ये आणि नंतर क्लासिकल म्युझिक शास्त्रीय संगीतामध्ये त्यांनी MA केलेलं आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे असताना डॉक्टर भारती वैशंपायन, पंडित सुधाकर बुवा दिग्रजकर आणि पंडित अनंत बुवा लिमये यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीत शिकलेलं आहे. याशिवाय 2001 ते 2003 या कालावधीत त्यांनी SB कॉलेज औरंगाबाद येथे अध्यापनाचं काम केलेलं आहे. तर आज आमचं सहजीवन या मालिकेतून आपण जाणून घेणार आहोत बोले तैसा चाले ही त्यांची वृत्ती कशी आहे आणि त्यांनी ती सहज कशी आत्मसात केली त्याबद्दल. प्रकाश सर, सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगा की आपलं मूळ गाव कुठलं आणि विद्यार्थी ते प्राध्यापक पदापर्यंतचा आपला प्रवास कसा झाला. माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातलं केज, अगदी खेडगाव होतं त्या काळी. तर तिथं माझं 1ली ते 7वीपर्यंतचं शिक्षण झालं. आम्ही तसे जमीनदार, म्हणजे शेती हा आमचा व्यवसाय होता. परंतु जमीनदारामध्ये असल्यामुळे फारशी शेती अशी करायची नाही. पण मला स्वतःला शेतीमधला खूप अनुभव आहे. मी स्वतः ती कामं केली आहेत. मग 7वीनंतर आंबेजोगाईला योगेश्वरीमध्ये मी 8वी ते 10वीचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मग घरची परिस्थिती वाईट असल्यामुळे नोकरी करावं लागली. मग नोकरीनिमित्त मी धुळ्याला गेलो आणि तिथे दिवसभर नोकरी करायची. सकाळचं कॉलेज होतं. सुदैवाने इंग्रजी स्पेशल तिथे होतं जे मला हवं होतं. 4 वर्षानंतर मी BA इंग्लिश विथ ऑनर्स झालो. त्याच्यानंतर ती नोकरी सोडून दिली कारण मला MA करायचं होतं. परत आलो, पुन्हा एक छोटीशी नोकरी केली कारण नोकरी केल्याशिवाय शिक्षण शक्य नव्हतं. पैसे साचवले आणि औरंगाबादला आलो. MA झालो इथे 2 वर्ष. इंग्लिश स्पेशल घेतलेलं होतं. मी पहिल्या वर्गात पास झालो आणि विद्यापीठामध्ये दुसरा आलो आणि लगेच मग SB कॉलेजला मी प्राध्यापक म्हणून माझी नेमणूक झाली आणि जवळजवळ 12 वर्ष मी SB कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून होतो. त्याच्यानंतर मग एक 12 वर्षानंतर मी इथे असताना PhD केलं आणि PhD झाल्यानंतर मला शिवाजी विद्यापीठामध्ये ती ऑफर आली. मी मग इथून 83मध्ये शिवाजी विद्यापीठात गेलो. तर तिथं जवळजवळ 18 वर्ष मी शिवाजी विद्यापीठामध्येच शिकवत होतो आणि तो स्टे माझा खूप महत्त्वाचा आहे कारण माझं सगळं कादंबरी लेखन मी तिथे केलेलं आहे. म्हणजे लेखक म्हणून माझ्या जीवनाला सुरुवात विद्यापीठ परिसरातून झाली. कारण त्या विद्यापीठ परिसरामध्ये आम्हाला राहायला जागा मिळाली.
पहिल्या 2 कादंबऱ्या मी तिथे लिहिल्या. मराठी कविता नवी वळणे पण तिथंच लिहिलं. ते स्वतंत्र असे लेख अगोदर वेगवेगळ्या मासिकांमध्ये आले आणि ते एकत्र संकलित करून मराठी कविता नवी वळणे हे प्रकाशित झालं. त्याच्यानंतर ते जे निवासस्थान होतं पहिलं मला मिळालेलं, त्या ठिकाणी मी 2 पोराची एक गोष्ट आणि ढाळस ह्या 2 कादंबऱ्या लिहिल्या. नंतर दुसरं मोठं निवासस्थान मला मिळालं. तिथं मी बारदाना आणि आयलतीर लिहिली आणि कोल्हापूर मुक्कामामध्ये दुसरे पण खूप पुष्कळ असे उपक्रम मी हाती घेतलेले होते. पण कादंबरीची सांगता असं नाही, कारण मी औरंगाबादला परत आल्यानंतर पहिलं ते लिहिली. पण माझं प्रमुख लेखन, जास्तीत जास्त लेखन कोल्हापूर परिसरात झालेलं आहे. मॅडम, आपलं बालपण कुठं गेलं आणि कसं गेलं? मी मूळची तशी बीड जिल्ह्यातली, पण माझं शिक्षण पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत मी BSc झालेली आहे. तर ते सगळं इथे औरंगाबादलाच झालेलं आहे. अच्छा, मग प्रकाश सरांशी तुमची भेट कधी आणि कशी झाली आणि तिथपासून लग्नापर्यंतचा प्रवास कसा झाला तुमचा? 1976 साली आमचं लग्न झालेलं आहे आणि हे माझ्या भावाचे मित्र होते. थोडी थोडी ओळख होती. खरं तर मला लग्नाबद्दल बोलायला आवडत नाही, कारण मला असं वाटतं की ती खूप वैयक्तिक बाब आहे. पण आता तुम्ही विचारले तर एक गंमत म्हणून सांगू शकते की आम्ही दोघं गमतीने असं म्हणतो की आमचं अरेंज लव्ह मॅरेज आहे. म्हणजे एक अशी ओळख होती, पण लग्न करायचं असं माहिती नव्हतं. आणि ते कसं झालं हे आम्ही आत्ता पण नाही सांगू शकणार. झालं ते म्हणजे होऊन गेलं असं. अच्छा, पण मग लग्नाचं प्रपोजल कुणी कुणाला आधी दिलं, काय सांगाल सर? हिने अगोदर विचारलं मला, तर मी सुरुवातीला नाही म्हणालो. कारण आम्ही चळवळीत काम करत असताना माझे जे आदर्श होते ते सगळे आदर्श असे होते की अविवाहित राहायचं, समाजकार्य करायचं आणि अनसर्टन्टी प्रिन्सिपलवर म्हणजे अनिश्चिततेच्या तत्वावर जगायचं. तर त्या काळी कमलताई माझ्या डोळ्यापुढे होत्या, त्या एकट्या राहिल्या आणि त्यांच्या तोंडून मी पहिल्यांदा हे अनसर्टन्टी प्रिन्सिपल ही संकल्पना ऐकली. आणि मग गांधी विनोबांचा एक थोडासा प्रभाव असल्यामुळे विनोबांसारखं एकटं राहायचं आणि खूप अशी परंपरा अशी होती, कारण विनोबा हे आपली परंपरा फार जुनी सांगायचे. ज्ञानेश्वर हे त्यांचे आदर्श होते. ज्ञानेश्वर एकटेच राहिले आणि फार लवकर त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं. तर हे माझे आदर्श होते आणि तेव्हा असं ठरवलं की आता आपण अविवाहित राहायचं. चळवळी होत्याच, थोडीशी आध्यात्मिक साधनेची थोडीशी एक पार्श्वभूमी होती त्याला. कारण मी वयाच्या साधारणतः 18व्या वर्षी धुळ्याला गेलो. तर धुळ्याचं महात्म्य असं की धुळ्याच्या जेलमध्ये विनोबांनी गीता प्रवचनं सांगितली आणि ती साने गुरुजींनी लिहून घेतली. तर मी माझ्या नोकरीची सुरुवात करताना त्या जेलमधून त्याचे स्मरण करून सुरुवात केली की आपल्याला ह्यांचे आशीर्वाद हवेत, विनोबांचे. त्याचा एक परिणाम असा झाला की विनोबांच्या जीवनशैलीचा जसा माझ्यावर परिणाम आहे तसा त्यांच्या गद्यशैलीचा सुद्धा परिणाम आहे. साने गुरुजींच्या जीवनशैलीचं तर आहेच, कारण साने गुरुजी हे माझे आदर्श होते. सुदैवाने मी हा म्हणजे व्यवसाय निवडला प्राध्यापकाचा. तर साने गुरुजींचा पण शिकवणं म्हणजे ते शिक्षकच होते. तर शिक्षकांचं एक नोबल प्रोफेशन आपल्याला मिळाला याबद्दल एक आनंद होता, कारण मला दुसरीकडे कुठे जायचं नव्हतं. तात्विक पातळीवर सुद्धा जितकं आपल्याला उंच जाता येईल असं जाता येईल, म्हणून हा व्यवसाय मला खूप अनुरूप असा होता. अच्छा, म्हणून मग तुम्हाला लग्न करायचं नव्हतं? लग्न करायचं नव्हतं. पण नंतर काय झालं की विचार करताना असं होतं ना की आपल्याला अनुरूप असं दुसरा साथीदार मिळणं शक्य नाही. एक ती तुम्हाला इंट्युशन असते आतून, म्हणजे बाहेरून आपण अनेक गोष्टीची चिकित्सा करतो ती वेगळी, पण आतून एक जाणवत असते की हे माणूस आपल्या खूप जवळ येऊ शकतं, हे माणूस आपल्या जवळ येऊ शकत नाही, किंवा हे इथपर्यंत येऊ शकतं, ह्याच्या पुढे येऊ शकत नाही, अशी एक आंतरिक जाणीव असते सगळ्या. तर मला असं एक जाणवलं की नाही, आता ही एक आपल्याला अनुरूप अशी जोडीदार आहे. तर आपण मग दुसऱ्या वेळेस तिने विचारल्यानंतर मग मी हो म्हणालो आणि आमचं लग्न झालं. मॅडम, तुम्ही जेव्हा प्रकाश सरांकडे लग्न करून आलात तेव्हा तुमच्यावर आधीच येण्यापूर्वी विनोबांचा प्रभाव होता की आल्यानंतर? नाही, माझ्यावर विनोबांचा नव्हता. माझ्यावर फक्त माझ्या आईवडिलांचे संस्कार होते. थोडीशी मी बंडखोर होते आणि ह्या माणसाला मी नवरा म्हणून का निवडलं, तर बंडखोर त्या काळी असणं फार अवघड होतं. 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी. 76ला आमचं लग्न झालं. तर एक तर मला माझ्यापेक्षा प्रचंड इंटेलिजंट नवरा पाहिजे होता
आणि माझ्यापेक्षा वयाने पण मोठा हवा होता, कारण तरच मला त्या माणसाविषयी आदर वाटेल. माझा जो स्वभाव होता तो त्याप्रमाणे त्या दोन्ही गोष्टी मला ह्या एका माणसात दिसल्या. आणि मला थोडंसं मुलींशी बायकांशी बोललेलं आवडायचं नाही, पुरुषांनी हे अजिबातच बोलायचे नाही. तो जो त्यांचा गुण आहे तो मला भयंकर, आणि खरं तर आता असं म्हणायला थोडंसं अनादर होईल, मला अनादराने म्हणायचं नाही, पण थोडी शिष्ट पुरुष मला तेव्हा आवडायचे आणि त्या कॅटेगरीत हे मोडायचे. आणि त्यामुळे मग मी ठरवलं की आपण ह्यांना विचारायचं. आणि मी खरं सांगायचं तर मला वय ह्यांचं माहिती नव्हतं लग्नात, बाकी काही माहिती नव्हतं. एक यायचे जायचे हा जो स्वभाव आणि विद्वत्ता, ह्या दोनच गोष्टी मला माहिती होत्या. आणि कोल्हापूरला गेल्यानंतर आम्ही जेव्हा सामान हलवताना त्यात गीता प्रवचने आम्हाला सापडलं. आणि ही साधारण 83-84ची गोष्ट आहे. जेव्हा मी गीता प्रवचन हे सांगायचे मला, पण मी कधी वाचलेलं नव्हतं. तोपर्यंत फक्त मुलं छान वाढवायची एवढंच ध्येय होतं, संसार मन लावून करायचा एवढंच माझं ध्येय होतं. पण मग ते पुस्तक हातात पडल्यानंतर माझ्या जीवनाला खूपच वेगळा टर्न मिळाला म्हणजे. आणि पहिल्या वाचनात मला किती कळलं असेल माहीत नाही, पण मी खूप भारावून गेले त्या पुस्तकाने. आणि तिथून गीता प्रवचने आजपर्यंत अखंड आम्ही सगळे आमच्या घरातले 4घही जण आम्ही वाचत असतो. त्याच्यावर डिस्कशन्स असतात. दरवेळेला परत ते नवीनच वाटतं गीता प्रवचने. त्याच्यामुळे तो एक चांगला टर्न ठरला. तुमचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं झालं असं सरांनी सांगितलं आता. आम्ही ठरवलं होतं की अत्यंत साधेपणाने लग्न करायचं. माझं पण तसंच होतं. मला पण ते काहीही नव्हतं जे काय आता करतात लग्नाच्या. माझ्या वेळेस सुद्धा ज्या गोष्टी करतात त्याही मी केल्या नाही. मलाही ते आवडत नव्हतं. त्यामुळे आम्ही एका खोलीत छोट्या, माझ्याकडे माझ्या भावाचं लग्न होतं म्हणून सगळे माझे जमले होते ना ते, पण ते सुद्धा अगदी कमी होते. आणि ह्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडून कोणी येणार नाही. आता काय झालं की एक किंबहुने होते आणि नेमाडे सरांना सांगितलेलं नव्हतं तरी पण ते आपणहून आले होते लग्नाला. बिढार आम्हाला आमच्या याच्यावर लिहिलं बिराड केल्याबद्दल, आणि ते आम्हाला प्रेझेंट दिले. ते 4 दशकांहून अधिक तुमचा सहजीवनाचा काळ राहिलेला आहे. तर काही भांडणं वगैरे, काही नोकझोक असं काही झालं नाही का तुमच्या सहजीवनामध्ये? आमच्यात गॅप प्रचंड होते अंडरस्टँडिंगची. पण काय व्हायचं, मतभेद व्हायचे. पण मला सुरुवातीला थोडासा राग यायचा, आदळापट, ती जी काय टिपिकल नवरा बायकोंचं असतं ते फक्त माझ्या बाजूने होतं. ह्यांचं अंडरस्टँडिंग प्रचंड होतं. मी कितीही माझा स्वर चिडलेला असू दे, काही असू दे, हे अतिशय शांतपणे ते डील करायचे. आणि ओव्हर द इयर्स असं झालं की मला जेव्हा असं कळलं की हे काही भांडत नाहीत, आणि मग नंतर मला असं वाटायला लागलं की आपण ज्या माणसाशी भांडतोय तो माणूस खूप वेगळा आहे. आपण किती किरकोळ गोष्टींसाठी भांडतोय वेड्यासारखं. आणि मग माझ्यात जी मॅच्युरिटी येत गेली. आमचे मतभेद होते, त्याच्यात काय सांगायचे की आवडीनिवडी पण आमच्या खूप विरुद्ध होत्या. हे बोलायला खूप क्षुल्लक गोष्ट आहे, पण तुम्ही जेव्हा 24 तास एकमेकांच्या बरोबर राहता तेव्हा या गोष्टी खूप मॅटर करतात. की उदाहरणार्थ त्यांना गोड पदार्थ आवडत नाहीत आणि भात आवडत नाही. मला प्रचंड गोड आवडतं आणि भात आवडतो. पण आज आता 46 वर्षानंतर ते गोड आणि भात आवडीने खातात. मी भाकरी अतिशय आवडीने खाते. आम्हाला ह्याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागले, हे खूप आपोआप झालं. आणि आता काय आहे की त्यांची बाजू रागाची काय ही त्यांनी मांडावी. ते मला कधीही रागवले नाहीत, कधीही त्यांनी मला की तू असं कसं बोलतेस वगैरे केलं नाही. प्रत्येक वेळेला अत्यंत मधल्या पट्टीत ते छान मला समजावून सांगायचे सगळं. काय मतभेद हे तसे किरकोळ असतात, पण मला काय व्हायचं की ही असं कोणतीच गोष्ट अशी नसायची की ज्याला नावं ठेवावीत. कारण माझं मी लिहिणं वाचणं, माझी चळवळ, मी इतकं बिझी असायचं दिवसभर की मुलांकडे सुद्धा लक्ष देणं मला शक्य नव्हतं. मग हे मुलांना शाळेत घालणं, त्यांचा अभ्यास करणं, ते सगळं इतकंच काय, हे जे कौटुंबिक गोष्टी असतात ना, त्या सगळ्या कौटुंबिक गोष्टी तीच करायची माझ्याकडच्या. म्हणजे आजसुद्धा अशी परिस्थिती आहे, केजला माझे सगळे बहीण भाऊ, माझ्या भाऊजाया, माझ्या सुना हिच्याशी जास्त अटॅच्ड आहेत. तर म्हणजे माझ्या घरचे संबंध माझ्यापेक्षा हिने जास्त सांभाळलेले आहेत. मॅडम, तुमचं बालपण एका सधन कुटुंबात गेलेलं आहे. आपण असं म्हणूया पुन्हा की आधुनिक विचारांच्या कुटुंबात सुद्धा गेलेलं आहे. तर लग्न झाल्यानंतर तुम्हाला नाही का वाटलं की आपण ही नोकरी करावी? आणि नाही, काय झालं की माझ्या भोवती मी ज्या माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी, माझ्या भाऊजाया ह्यांनी नोकरी केली होती, आणि मी जे पाहिलं होतं माझ्या घरात अवतीभोवती, तर ती जे काय बायकांची ओढाताण व्हायची, मानसिक, शारीरिक, भावनिक सगळीच, की त्या मुलाला सोडून 6 महिन्याचं मूल सोडून जाताना त्या बाईला जे त्रास व्हायचा
तर मी असं ठरवलं की मी त्यापेक्षा काटकसरीचा संसार करीन, पण मी माझ्या मुलांना सोडून मी जाणार नाही. आणि माझा तो स्वभाव पण नव्हता. त्यात आम्ही दोघांनी बसून ठरवलं होतं. त्यात ह्यांनी काही तत्त्व घेऊन ह्यांनी मला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सांगितलं होतं की तू एका प्राध्यापकाची बायको आहेस, एका इंटलेक्च्युअलची बायको आहेस, तर लग्न, मुंज, डोहाळ जेवण, बारसं ह्यात बिलकुल अडकायचं नाही. तू तुझी आयडेंटिटी निर्माण करायची, परत तू शिक, तुला जे पाहिजे ते कर, पण ह्यात अडकायचं नाही. आणि मी काही तत्त्व घेऊन जगतोय, तर मग मला असं वाटलं की त्याला आपण सहाय्य केलं पाहिजे, त्यांच्या बरोबरीने उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे मग मला नोकरी, आणि मला माझी इच्छा पण नव्हती. नाही काय, आम्ही ते चळवळीत असल्यामुळे कसं होतं की शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचं दैन्य दारिद्र्य मी फार जवळून पाहिलेलं होतं. आणि लहानपणापासून मला इतका कळवळा असायचा आणि असं वाटायचं की ही माणसं जर ह्यांना घरं नाही आहेत, अन्न नाही आहे, वस्त्र नाही आहे, तर हे सगळं आपण भोगायचा काय अधिकार आहे आपल्याला. मराठवाडा विकास आंदोलनामध्ये एक असा प्रश्न आला, बेकारी खूप होते आणि आम्ही जे आंदोलनात माझे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर होते, हे सगळ्या कॉलेजेसमध्ये, अमुक एक असं नाही. आणि ते विद्यार्थी सांगायचे की बेकारीचा फार प्रश्न आहे सर, आम्हाला नोकऱ्या नाहीत, काही नाहीत, शिकलं तरी मिळत नाही. तर तो बेकारीचा प्रश्न जेव्हा आला तर आम्ही म्हणलं की आपण आपल्यापासून सुरुवात करू. आम्ही जे चळवळीमध्ये कार्यकर्ते होतो की असं ठरवलं की आपण आपल्या बायकांना नोकरी लावू द्यायच्या नाही. कारण प्रत्येक घराचा एक पुरुष जर नोकरी करत असेल तर सगळं कुटुंब त्याच्यावर चालतं, ते जास्त महत्त्वाचं आहे. आपण काटकसरी न हो. आणि आम्ही मुळामध्येच चळवळीतले असल्यामुळे साधं राहायचं, अगदी बेअर मिनिमममध्ये राहायचं, आम्ही असं ठरवलेलं होतं. पण मुद्दा तो त्या सोशल जस्टिसचा होता की त्यांना आपण न्याय दिला पाहिजे. म्हणजे आपण जर फार कम्फर्टेबल लक्झरियस राहिलो तर तो त्या शेतमजुरांवर, शेतकऱ्यांवर, गरीब शेतकऱ्यांवर, कामगारांवर तो अन्याय होईल. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं. आणि त्याच्या उलट एक पळशीकरांचं उदाहरण होतं की वसंत पळशीकर ह्यांच्या मिसेस ह्या श्रीरामपूरला प्राध्यापक होत्या, तर ते स्वतः नोकरी करायचे नाहीत, ते स्वतः म्हणजे उलटं असं होतं की जिथं बायका नोकरी करतात मग पुरुषांनी नाही करायचं. तुळशी परब होते, त्यांच्या मिसेसची नोकरी, ते नोकरीने करायचे आपल्याकडं. तर असं पण होतं. मी हिला काय सांगितलं, मुख्य म्हणजे स्वतःला आतून मोठं कर, ते जास्त महत्त्वाचं आहे. नुसत्या डिग्र्या मिळवायच्या, खूप शिकायचं, खूप नोकरी, यापेक्षा सुद्धा एक तुम्ही स्वतःला आतून समृद्ध केलं पाहिजे. ही समृद्धी काही तुम्हाला संपत्तीने येत नाही, सत्तेने येत नाही, प्रसिद्धीने येत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला असं उन्नत कराल ते खरं मोठेपण आहे. ते मी जगतोय, मला ते करायचं आहे. मला हे असं नाही म्हणजे मी सत्ताच्या मागे कधी लागलो नाही, मिळवली पण नाही, कुठेही पदाधिकारी झालो नाही ठरवून. पैसेसुद्धा जिथे जिथे पैसे मिळवण्याची शक्यता येते ते मी टाळलं, आहे त्यात राहायचं. प्रसिद्धीपासून सुद्धा लांब राहिलो. तर असं जे जीवनशैली आपण जगतो हे शक्य होतं फक्त जर तुम्ही स्वतःला आतून उन्नत केलं, स्वतःला मोठं करत करे. आता ते मोठं करणं म्हणजे कसं असतं की मूळ माणूस हा पशु आहे, त्या पशुत्वाहून तो मनुष्यत्वाकडे गेला पाहिजे. माणूस म्हणजे काय, दुसऱ्यावर प्रेम करणारा, दुसऱ्याविषयी करुणा असलेला, संकट काळामध्ये सापडलेल्या माणसाला सहकार्य करण्याला, हे माणुसकी आहे. पण तिथपर्यंत न थांबता तिथून अजून संतपदाकडे आपण गेलं पाहिजे, संतत्वाकडे आपण गेलं पाहिजे. आणि संतत्वाकडून शेवटी देवत्वाकडं. आता आपण सामान्य माणसं आहोत, देवत्वाकडे जाणं कठीण आहे, संतसुद्धा होणं कठीण आहे, पण त्या मार्गावर चालू शकतो आपण. हे मी हिला समजावून सांगितलं. माणसाच्या पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे होणाऱ्या प्रवासाबद्दल फारच मार्मिक तुम्ही सांगितलेलं आहे सर. मॅडम, लग्नानंतर तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं, संगीत शिकलात, तर त्या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा ना. ह्यांनी जेव्हा सांगितलं की तू घरी बसण्यापेक्षा की काहीतरी वाचन कर, तर मला तेव्हा वाचनाची एवढी आवड नव्हती. मग काहीतरी समोर एक आपल्या लक्ष पाहिजे. तर मग मी म्हटलं यांना की ठीक आहे, मग मी MA करते इंग्लिश. आणि इंग्लिश याच्यासाठी की ह्यांचा पण विषय आहे. मला जर का असं वाटलं उद्या वेळ आली समजा नोकरी करायची तर मी इंग्लिशचे क्लासेस घेऊ शकेन किंवा ट्रान्सलेशन्स वगैरे करू शकेन, असा एक माझा त्यावेळी हेतू होता. आणि इंग्लिशचं मला जरा अडलं काही तर हे घरी मला गाईड म्हणून काम करतील म्हणून माझ्या डोक्यात ते होतं. मी BSc असल्यामुळे मला ते फॅकल्टी चेंज होते म्हणून एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागली, ती दिली मी. त्याच्यानंतर 2 वर्ष MA केलं मन लावून. आणि काय झालं की बाय दॅट टाईम आमची 2 मुलं झालेली होती. म्हणजे तुमच्या ज्या बाकीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा असतात
त्या बऱ्याच सबसाईड झालेल्या असतात. आणि मग मला अभ्यासात खूप इंटरेस्ट यायला लागला. आणि त्यातही कसं की ह्यांचा जो ग्रुप होता आणि फक्त पुस्तकांबद्दल असंच बोलायचं म्हणजे. आणि त्यात ह्यांच्या त्या डिस्कशन्समध्ये असे विषयाचे सार्त्र, कामू, काफका, दॉस्तोव्स्की. बरं, हे मी शेक्सपियर वगैरे वर्ड्सवर्थ सोडून कुणी नावं ऐकलेली नव्हती. ही नावं ऐकल्यावर मला वाटलं बापरे, मला एक थोडासा असा न्यूनगंड माझ्यात निर्माण झाला. आता म्हटलं आपल्याला तर ह्यांच्यापर्यंत जायचं आहे, वाटचाल आपल्याला करायची, की थोडं तरी आपण ह्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. ते यांना मी सांगितलं की मी MA इंग्लिश करते, पण त्यांनी मला सांगितलं की तुला सगळं इंडिपेंडेंटली करावं लागेल. तुझी तू पुस्तकं आणायची, तुझी तो फॉर्म भरायचे, तुझी तू फी भरायची. कारण त्यामागे त्यांचा हेतू असा होता की ही इंडिपेंडंट, मी पॅम्पर्ड चाइल्ड होते. त्यामुळे ह्यांचं म्हणणं की कोणावरही अवलंबून न राहता. आणि आज माझंही सगळ्या बायकांना सांगणं असं आहे की तुम्ही फक्त फिनान्शियली इंडिपेंडंट होऊन उपयोग नाही आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त काय तर भावनिक पण तुम्हाला इंडिपेंडंट होता आलं पाहिजे. बायका भयंकर संसारात आणि मुलांमध्ये गुंततात आणि चुकीच्या तऱ्हेने गुंततात, की जिथे तुमचं आवश्यक आहे, तुमची जी काय एक कमिटमेंट आहे, तुमचं कर्तव्य आहे, ते जरूर करावं, पण त्यात गुंतू नये. मग त्याच्यामुळे मग मी ते MA इंग्लिश केलं. यांच्या सहकार्याने यांनी मला खूप कोऑपरेट केलं, खूप एन्करेज केलं. आणि विनोबांची पुस्तकं वाचल्यामुळे असं झालं, प्रत्येक गोष्ट जेव्हा जी करतोय, साधं घरात जर झाडून काढत असेल तर त्यात आपलं 100% मन ओतायचं. त्यामुळे कसं झालं की अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास, मुलांच्या वेळी फक्त मुलांचं सगळं करणं. त्यानंतर काय झालं, मी MA चांगल्या मार्कांनी पास झाले, B+ वगैरे. ही गोष्ट आहे 87ची. आणि मग मी असं ठरवलं की PhD करायचं. कोल्हापूर युनिव्हर्सिटीत तिथेच मी MA केलं. आम्ही कॅम्पसवर राहायचो, क्वार्टर्समध्ये. तर मग ह्यांची एक कलिग आणि ती माझी मैत्रीण पण होती. ती म्हणाली PhD करायला आमच्यासारखे खूप आहेत म्हणाली, पण तुझा इतका सुंदर आवाज येतो, तू आपल्याकडे म्युझिक डिपार्टमेंट आहे, तर तू म्युझिक का करत नाही. ते मग 32-35 वय अशा वयात मी गाणं करून मी काय करणार असं मला त्यावेळी वाटलं. पण तिने मला खूपच कन्व्हिन्स केलं. आणि मग माझा पूर्ण सगळं टर्नच झाला. माझ्या आयुष्याला एक पुन्हा वेगळा टर्न मिळाला. आणि थोडं मला इथे एक असं सांगावं असं वाटतं की माणूस जसं ठरवेल तसंच होईल असं नाही आहे. मानवी प्रयत्न जितके आवश्यक आहेत तितकंच तुम्हाला परमेश्वराची कृपा आवश्यक आहे. आणि जे तुमच्या आयुष्यात येईल ते तुम्हाला आनंदाने स्वीकारावं लागतं, तर तुमचं आयुष्य म्हणजे असं नाही की बुवा मी आता PhD इंग्लिश करणार होते, मग आता गाणे कशाला मी करू, असं नाही. मी गाणं जॉईन केलं आणि मला पुन्हा वेगळाच एक उत्साह आला जगण्याचा. आणि क्लासिकल म्युझिक जे आहे आपलं भारतीय, ते तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जातं. आणि मग ते घेतल्यानंतर मी फार सिन्सिअरली जायची. आणि कोल्हापूरला फार चांगली परंपरा आहे. अल्लादिया खासाहेब होते, मोगूबाई कुर्डीकर, ज्या किशोरीताई आमोणकरांच्या आई आहेत, त्या तिथे राहिलेल्या, शिकलेल्या. आणि अजून बऱ्याच लोक आहेत. आणि असे सगळे मला तिथे शिकवायला होते. त्यामुळे एक खूप चांगलं गाणं. आणि मग मी गाण्यात रमले. तिथे मी दोन्हीकडे पहिली आले. आणि त्या विद्यापीठात डिप्लोमाला आणि MAला पहिली आले. मी एक विद्यार्थिनी. आणि ह्यात मी पहिली आले हे मला एम्फासिस याच्यावर नाही आहे माझा. मला हे सांगायचं आहे की तुम्ही मन लावून केलंत काही गोष्टी की तुम्ही त्याच्यात यश मिळवू शकता. सर, आपण जाणतोच की जेव्हा स्त्री शिकते तेव्हा घरातलं एक वातावरणच सगळं बदलतं आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होतो. तर मॅडमच्या ह्या संगीत शिकण्याचा किंवा MA इंग्लिश होण्याचा तुम्हाला काही फायदा झाला आहे का? मला वैयक्तिक फायदा कसा झाला की आता साहित्यामध्ये मी म्हणजे समीक्षा शिकवत असताना किंवा सैद्धांतिक समीक्षा शिकवत असताना आमच्याकडे चित्रकला आणि साहित्य असा एक विषय असायचा. आणि मला खूप आवडायचं. तर मी खूप चित्रकलेवर अभ्यास केलेला आहे. मला संगीताचा फक्त हे होता थोडासा प्रश्न. आणि एवढी सैद्धांतिक बैठक संगीताविषयीची नव्हती. कोल्हापूरला गेल्यावर काय झालं की हिच्या निमित्ताने मला राग, चिजा, आमची मुलं तर अजून अगदी छोटी असताना सुद्धा ते खेळत खेळत त्या चिजा म्हणायचे, अजूनही म्हणतात. कारण सकाळी उठलं, रात्रंदिवस त्यांना ते ऐकू यायचं ना सकाळी उठल्यापासून. आम्हा सर्व मित्रांना भयंकर म्हणजे शास्त्रीय संगीताची आवड आहे. माझ्या सगळ्या संवेदनशीलतेमध्ये एक म्हणजे ॲडिशन झाली ह्याच्यामुळं, संगीतामुळं. एक गंमत सांगतो तुम्हाला की आम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर तर NBTकडनं मला 4 पुस्तकं आली अनुवाद करण्यासाठी, एकानंतर एक आली अशी. तर मी डिक्टेट करायचं आणि ही लिहून घ्यायची. ती पुस्तकंसुद्धा इतकी मजेशीर आली की पहिलंच पुस्तक गॉस्पेल ऑफ बुद्ध आलं, आम्हाला आवडणारं. मग गांधीजींचं एक पुस्तक आलं. आणि ही इंग्रजी शिकल्यामुळे काय झालं की मला त्याचा फायदा झाला. ते इंग्रजीत पुस्तकं होती, म्हणजे इंग्रजीतून मराठीमध्ये त्याचा अनुवाद करायचा असं होतं.
आणि मग हे तिला मी सांगितले की आता ते आपण लिहिलेलं आहे, हे पुन्हा तपासून पाहायचं, ऱ्हस्व व दीर्घ पाहायचं, कुठे शब्द अचूक आहेत का, कुठं वाक्य अपूर्ण आहेत का, कशी वाटतात. हिला अशी मोकळीक दिल्याबरोबर हिने दंड माझ्या चुका काढायला सुरुवात केली. आणि मग मला असं वाटतं की खरं आहे, नवऱ्याची चुका बायको इतकं दुसरं कोणालाही करणं शक्य नाही. आतासुद्धा म्हणजे माझे पुस्तकं जेव्हा छापणं चालू असतं तर प्रूफ रिडिंग करत असतानासुद्धा ही आधी तपासते प्रूफ सगळी, मग मी तपासतो. आम्ही दोघं मिळून जास्तीत जास्त ते करेक्ट करते. असं माझ्या छोट्या छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत ही मदत करते. आणि मदत म्हणजे कशी की परतावा काहीच नाही आहे अशी मदत आहे. म्हणजे मी हिला काही मदत करू शकत नव्हतो, ही एकतर्फी मदत होती, म्हणून ती फार महत्त्वाची आहे. मॅडम, जसं सरांनी सांगितलं की मुलांना वाढवण्याची सगळी जबाबदारी तुमचीच होती. तर मुलांचं संगोपन करताना तुम्ही कोणत्या खास बाबींकडे लक्ष दिलं? पहिली गोष्ट ह्यांनी सांगितलं की मुलांना रागवायचं नाही, मारायचं नाही. की कितीही त्यांनी खोड्या केल्या, काही त्यांच्या खोड्या करण्याचं वय होतं, तर कितीही मोठ्या खोड्या केल्या तरी मारायचं नाही. पण ते मी फारसं पाळू शकले नाही. पण ह्यांनी मात्र मुलांना कधी जोरातला एक शब्दसुद्धा बोलला नाही. मारणं तर फारच बाजूला राहिलं. दुसरी गोष्ट असं झालं की ह्यांनी मला सांगितलं की आपण बोलून उपयोग नसतो, मुलं तुम्हाला ऑब्झर्व करत असतात आणि ते ऑब्झर्व केलेलं त्यांच्या आयुष्यात शेवटपर्यंत त्यांच्या ह्याच्यात ते मनावर कोरलं जातं. आणि तिसरी गोष्ट अशी की माझी अशी इच्छा होती की मुलांना इंग्लिश मिडियमला घालावं. आणि मी थोडीशी टिपिकल मध्यमवर्गीय असल्यामुळे मला असं वाटलं की ते इंजिनियर, डॉक्टर, बंगला, गाडी अशा टिपिकल ज्या गोष्टी असतात आईच्या, की असं असावं, ते असं एक मला वाटायचं. पण मी तशी खूप फ्लेक्झिबल पण होते. तर मी ह्यांना म्हटलं की ह्यांना इंग्लिश मिडियमला घालू, कारण की मुलं फ्लुएंटली बोलत नाहीत आणि बऱ्याच वेळेला हुशार असून सुद्धा तिथे गाडं अडतं. तर ह्यांनी मला सगळं समजून सांगितलं की नाही, असं नाही आहे, मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे. मी केजला शिकलो, पण मी आज कुठे गेलोय, तुझ्यासमोर माझंच उदाहरण आहे. आणि मग मला सांगायला खूप अभिमान वाटतो. यांनी सांगितल्याबरोबर पुढच्या क्षणी मी म्हटलं ठीक आहे, पण त्यांना मराठी मिळेल. पण आमच्या दोन्हीही मुलं हे होरॅशियस रीडर आहेत. त्यांचं इंग्लिश आणि मराठी वाचन खूप छान आहे. दोघं फ्लुएंटली इंग्लिश बोलतात. माझा मोठा मुलगा अमेरिकेत असतो, तर तो ब्रिटिश ॲक्सेंट आणि अमेरिकन ॲक्सेंट असं वेगळं बोलतो. आता हे संस्कार झाले असतील काय, पण हे ह्यांनी जर मला सांगितलं नसतं ना, तर मुलांचं नुकसान झालं असतं. त्यामुळे आणि त्यावेळी मला असा विश्वास होता की नाही, हे जे सांगतील ना ते आपण ऐकायचं. पुढे धाकटा मुलगा आहे तो रुईया कॉलेजला इकॉनॉमिक्स घेऊन BA झाला. आणखीन मोठा मुलगा आहे तो कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये BSc झाला. पण त्यांनी पुढे तबला हे प्रोफेशन घेतलं आणि आता तो US मध्ये असतो. धाकटा मुलगा हा मुंबईत असतो, तो मॅनेजर आहे तिथे एका कंपनीत प्रायव्हेट. माझ्या मुलांवर आम्ही कधीही आमची मतं लादली नाहीत. त्यानंतर अशी एक नैतिक शिकवण असते तशी पण आम्ही कधी दिली नाही, की सत्य बोलावं, चोरी करू नये वगैरे, असं पण कधी काही सांगितलं नाही. कारण गांधीजी म्हणायचे तसं की माय लाईफ इज माय मेसेज. तर हिला म्हणलं की आपण इतकं पवित्र जगलं पाहिजे की आपल्या भोवतालच्या माणसांना कळलं पाहिजे की हे कसं जगतात हे आहे. नुसतं सत्याचा उच्चार करून होत नसतं, तुम्ही सत्याच्या मार्गाने जाणार. आणि लहान मुलांना बरोबर कळतं ते. आम्ही सुदैवी आहोत की आमच्या मुलांनी हे सगळी आमची परंपरा घेतली. माझा मुलगा, थोरला मुलगा 17-18 वर्षाचा असताना 2 ऑक्टोबरला मुंबईला होता. दिवसभर त्याने उपवास केला. मणिभुवनमध्ये जाऊन गांधीजींची सगळी पुस्तकं विकत आणली आणि त्याचं अध्ययन केलं. धाकटा मुलगा त्याच्या पुढचा आहे, तो असं काहीच करत नाही, परंतु त्याचे विचार, त्याचं आचरण इतकं चांगलं आहे. आणि तो सांगते की मला गांधीबिंदी बोलत नाही, मी जगून दाखवा. जो जगतो तो मला कळ. म्हणून मी तुम्हाला माझी आयलतीर कादंबरीला जे मी हे केले, तर त्यात असं लिहिलं की पूज्य गांधी विनोबांना ज्यांनी मला गीता जगायला शिकवलं. त्यामुळे आम्ही कधी गीतेवर बोलत नाही, करत आपण ते जगून दाखवणं. माझ्या मुलांनी अनकन्व्हेन्शनल आहेत. ते इंजिनियर झाले नाहीत, डॉक्टर झाले नाहीत, पैसे मिळवण्यासाठी काही करा असं त्यांनी काहीही केलं नाही. परंतु आज दोघंही अतिशय वेगळ्या मार्गाने स्वतःला आपली प्रगती करतायत. त्यातसुद्धा करणं म्हणजे माझा थोरला मुलगा तबला घेऊन आज अमेरिकेतला एक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय प्रसिद्ध असा तबलावादक आहे. आणि मुंबईला माझा मुलगा आहे, तो एका कंपनीमध्ये मॅनेजर आहे. आणि तो पण असं, त्याला अशी क्वालिफिकेशन, तो MBA नाही आहे, परंतु त्याच्या गुणावर, त्याच्या अभ्यासावर, त्याच्या वर्तनावर तो चढत आज तो मॅनेजर झालेला आहे. तुमच्या बोलण्या आणि वागण्यामध्ये विनोबांचे विचार
ठिकठिकाणी दिसतात. तर त्याचप्रकारे आपले जे अध्यात्म जे सांगतं, ज्यामध्ये आश्रम व्यवस्था आहे, त्याचंही तुम्ही आचरण करता असं आमच्या लक्षात आलं आहे. त्याबद्दल सांगा. हो, आता ह्यांच्यामुळे मी खूप वाचलं. ह्यांनी कवितेचा एक मोठा प्रोजेक्ट घेतला होता मराठी कवितेवरचा. तर त्यात ते ऋग्वेद ही कशी कविता आहे इथपासून ते आत्ता समकालीन कविता इथपर्यंत. त्यामुळे काय झालं की प्रत्येक वेळेला त्यांना काही चांगलं वाटलं की ते मला येऊन सांगायचे आणि मग त्याची प्रूफ तपासताना माझा आपोआपच बराचसा अभ्यास झाला. तर त्यामुळे असं वाटलं की हो खरंच आहे, संतांसारखं जगता आलं तर त्या मार्गावर तरी जावं. अगदी संतांच्यासारखं नाही होता येणार पण, आणि हे त्या मार्गावर होते तर आपण पण अशीच वाटचाल करावी. आणि ह्याची सुरुवात माझी अशी झाली की मी जेव्हा गाणं जॉईन केलं तेव्हा काय झालं मला माहिती नाही, पण आपोआप मला वैराग्य आलं. मी तेव्हा 30मध्येच होते, पण मला कधीही नटावंसं वाटलं नाही. मला खूप भारीची साडी, खूप दागिने घ्यावेसे वाटले नाही. दुसरी गोष्ट की हे विनोबा आणि हे सगळं वाचल्यामुळे मी बाईन तो पुरुष असं आम्ही नव्हतं ठरवलं. आम्ही असं ठरवलं की आपण दोघं मिळून एक पूर्ण माणूस आणि एक परिपूर्ण जोडी असं दाखवायचं आणि चांगलं जगून पाहायचं. तर हे सगळं वाचत असताना आम्हाला असं वाटलं की आपण हे आश्रम पद्धतीने जगायचा प्रयत्न करावा. मग ब्रह्मचर्य आश्रम झाला. तर जेव्हा आमची 40-50 ओलांडली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे वानप्रस्थाश्रम आपला सुरू झालाय. तर ह्याच्यात ह्यांची गरज नव्हती, ह्यांना वारशाने सुद्धा वैराग्य आले. प्रश्न माझाच होता की माझा अभ्यासही कमी होता, माझं जगणं खूप वेगळं होतं. तर मला असं आलं तर वैराग्य एकदम नाही येणार, तर हळूहळू तुम्ही संसारातलं तुमचं लक्ष कमी करायचं. आणि आत्ताच्या काळात वानप्रस्थ म्हणजे तुम्ही जंगलातला जाऊन राहायचं असं नाहीये. हे सगळं तुम्ही मानसिक करायचंय की तुमच्या त्या सगळे तुम्ही आत डोकावायचे, आत जायचे, तुमचं सगळं आयुष्य गुंडाळायला सुरुवात करायची ती. आणि मग 75 पूर्ण झाले की संन्यासाश्रम. हे 75 झाल्यानंतर ह्याने डिक्लेअर केलं मला की मी आता कुठल्याही पब्लिक फंक्शन्सना जाणार नाही, मी कुठलाही धार्मिक विधी करणार नाही. आणि मग त्याप्रमाणे मी म्हटलं ह्यांनी घेतलं म्हणजे मी तर ह्यांच्याबरोबर चाललेली आहे, तर मी म्हटलं हो म्हणजे मी पण तुमच्या बरोबरीने असणार. आणि त्या दृष्टीने आम्ही असा विचार केला की मग आता मुलांची लग्न आमची ह्यांची 75 ओलांडल्यावर झाले, उशिरा झाली. पण आम्ही असं ठरवलं की मुलांची लग्न एकदम साधी करायची. मोठ्याचं लग्न केलं तेव्हा आम्ही दोघं बसलो नाही. त्याचा एक ब्राह्मणेतर मित्र होता, तो तिथे आणि त्याची बायको बसले आई वडील म्हणून. आणि धाकट्याच्या लग्नात माझा मोठा मुलगा आणि सून ते बसले. आम्ही संन्यास म्हणजे मी माझ्या सगळ्या नातेवाईकांना सांगितले की मी कुणालाही फोन करणार नाही, कारण मला कोणाच्याही संसारात काय चाललंय ह्याच्याबद्दल मला काही नकोय. मला आता आत जायचंय. मग काय आहे आयुष्य, लौकिकाच्या पलीकडचं आयुष्य काय आहे, आपण काय जगलोय, आपल्याला कुठं जायचं आहे, जन्म काय, मरण काय, असे प्रश्न. मग ह्या सगळ्या वाटचाली 2000 साली माझ्या हातात विमला ठकारांचं जगावेगळं अध्यात्म हे पुस्तक पडलं. 100 वर्षापूर्वी, त्यांचा बरोबर 1921चा जन्म आहे. 100 वर्षापूर्वी त्या बाईने डिक्लेअर केलं की मी लग्न करणार नाही, मी देवाच्या शोधात जाणार. आता त्यावेळी एका मिडल क्लास कुटुंबात जन्मलेल्या बाईने असं म्हणणं हे फार आक्षेपार्ह होतं आणि त्यांना जगताना कितीतरी अडचणी आल्या. मग मी विचार केला की आपण का बरं भांडवल करतोय ह्या सगळ्याचं, की आपण हा काय म्हणेल, समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणेल, ह्याचं आपण खूप भांडवल करतो. तुम्हाला ज्या वाटेवर जायचंय त्याचे काही काटे असणार, त्याची काही तुम्हाला किंमत द्यावी लागणार. आणि जर मला सारखं वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे बाई म्हणून, आणि मग ते विमला ठकार माझ्यासमोर इतकं आदर्श व्यक्तिमत्व आलं आणि त्यांना सुद्धा प्रचंड अडचणी आल्या. त्यांच्या आईने सुद्धा सांगितलं की तू आमच्याबरोबर राहू नका. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे सिंधुताई सपकाळ यांचं खूप मोठं आजकालचं उदाहरण आहे की त्यांच्या पण आईवडिलांनी त्यांना घरात घेतलं नाही. आणि मला असं वाटलं खरंच आहे त्या काळी प्रत्येक बाईने जेव्हा काही वेगळा मार्ग निवडला तेव्हा तिला पुष्कळ अडचणी आल्या. पण तुमचं जर का पक्का इरादा असेल तर त्यावर परमेश्वर तुम्हाला बरोबर सहाय्य करतो. आणि तेव्हापासून मग मी आता माझा कोणाशीही संपर्क नाही आहे. मी कोणालाही फोन करत नाही. कुणाचे फोन आले तर मी तत्परतेने बोलते, छान बोलते, पण माझं ऑफ माय ओन कुठेही आता इनिशिएटिव्ह घ्यायचा नाही, निवृत्त व्हायचं सगळ्या जीवनातूनच. सर, मग आता तुमची दिनचर्या कशी असते? मी सकाळी 5:30ला उठतो, 6 वाजता फिरायला जातो, अर्धा तास फिरतो आणि मग सकाळचे सगळे हे उपचार करून योगासनं प्राणायाम करतो, जप करतो. 8:30 वाजता ब्रेकफास्ट, वाचन वगैरे, 12:30 वाजता जेवण, थोडीशी 2 ते 2:30 वामकुक्षी, 3:30ला चहा शेवटचं. त्याच्यानंतर पाणीसुद्धा पित नाही.
म्हणजे 3:30 नंतर रात्रीचं जेवण नाही, खाणं नाही, कोणत्याही प्रकारचं पिणंसुद्धा नाही, पाणीसुद्धा पित नाही. ते सकाळी उठल्यानंतर 6 वाजता गरम पाणी ग्लास, असं अशी दिनचर्या आहे. सर, मॅडम तुमच्या आणि त्यांच्या सहजीवनाबद्दल फार भरभरून बोलतात. स्त्री पुरुष नातेसंबंधांबद्दल एकंदरीतच तुम्ही काय सांगाल? स्त्री पुरुष संबंध हे फक्त स्त्री पुरुषापुरते मर्यादित नसतात. या संबंधाला एक फार वेगळं असं परिमाण आहे. माझं सुदैव असं की जागतिक साहित्य मी वाचलं, शिकवलं, त्यामुळे जगातल्या वेगवेगळ्या स्त्रियांची दुःख मी जवळून अभ्यासली आणि माझ्या असं लक्षात आलं की स्त्री कुठली का असेनात, पुरुष कुठला का असेनात, त्याची सुखदुःख ही सारखी आहेत. आम्ही चळवळीतून जे केलं की आपण जातीच्या बाहेर आलं पाहिजे, धर्माच्या बाहेर आलं पाहिजे, परदेशाच्या बाहेर आलं पाहिजे, देशाच्या बाहेर आलं पाहिजे आणि संपूर्ण विश्वाशी माझी बांधिलकी आहे हे आपण मानलं पाहिजे. विमला ठाकरांचं एक वाक्य असं, आय एम ए ग्लोबल सिटिझन, मी विश्व नागरिक आहे. आय बिलॉंग टू द कॉस्मॉस, हे अंतराळाचं माझं आतून नातं आहे. नुसतं स्त्री पुरुष संबंधावर असं ठिगळं देऊन मलमपट्टी करून प्रश्न सुटू शकत नाही. तर त्याच्या अतिशय खोलात गेलं पाहिजे की तुम्ही माणूस म्हणून चांगलं कसं जगू शकता. ही सगळी बंधनं बाजूला करून फक्त माणूस म्हणून, आणि हे जेव्हा तुम्हाला कळेल, कारण आपल्याकडे प्रश्न कसा होतो की स्त्री पुरुष संबंधातले जे प्रश्न निर्माण होतात ते 99% हे कौटुंबिक असतात. सगळे शिकलेले स्त्री पुरुषसुद्धा, तुमच्या पिढीचे सुद्धा, मी हुशार डॉक्टर मुली पाहिल्यात, हुशार इंजिनियर मुली पाहिलेल्या आहेत, परंतु त्या कौटुंबिक चौकटीच्या बाहेर येत नाहीत आणि त्यांचे सगळे प्रश्न कौटुंबिक आहेत. जोपर्यंत ही कौटुंबिक चौकट ओलांडून तुम्ही थोडंसं सामाजिक होऊ शकता, काही समाजकार्य करू शकता, तर तुमच्या जगण्याला एक वेगळं परिमाण येतं. त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला जर काही एखादी उदात्त अशी विचारसरणी तुमची असेल, ज्याला नोबल पर्पज म्हणतो, असा एक उदात्त हेतू जर तुमच्या जगण्याला असेल, तर तुम्ही हे सगळी म्हणजे कौटुंबिक चौकटीच्या बाहेर येता, सामाजिक चौकटीच्या बाहेर येता आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे ह्या निसर्गाशी आपलं नातं आहे हे तुम्हाला जाणवलं पाहिजे. आपल्याकडे दुर्दैवाने ज्यांना आपण सुशिक्षित म्हणतो त्यांना पण हे कळत नाही की ह्या फुलांची, झाडांची, नद्यांची, पर्वतांची, ह्या दऱ्यांची आपलं आदिम नातं आहे. आपण मातीतून जन्मलो, मातीत जातो, असं आम्हाला लहानपणी सांगायचं आहे. तर हे आपण आतून कळून घेतलं पाहिजे. ही जाणीव झाली की तुमचे स्त्री पुरुष संबंध आपोआप सुधारतील. बरोबरीच्या नात्याने आपण एकमेकांची वागायचं, मित्रासारखं वागायचं, एकमेकांना मान द्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असतं. म्हणजे त्या बाईचं भावनिक स्वातंत्र्य, तिचं वैचारिक स्वातंत्र्य, तिचं शारीरिक स्वातंत्र्य हे प्रत्येकाने एकमेकाचं मान्य केलं पाहिजे. आणि ही जर जाणीव तुमच्यात असेल तेव्हा आपोआप स्त्री पुरुष संबंध हे चांगले राहतील. मॅडम तुम्ही काय सांगाल? काय आहे की आपल्याकडे सध्या जे खूप स्त्रीवाद वगैरे असा चालू आहे, ह्याच्यात सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बरोबरीच्या पाहिजेत बायका आणि पुरुष. मी जे एक पुस्तक वाचले, स्त्री पुरुष सहजीवन, हे एक सर्वोदयी नेते होते गांधीवादी, दादा धर्माधिकारी म्हणून, तर त्यांचं हे पुस्तक आहे. तर त्यात मी वाचलं की पुरुषांच्या ज्या गोष्टी आहेत, निर्भयता किंवा शौर्य म्हणू, ह्या बायकांनी घ्याव्यात आणि बायकांचे जे वात्सल्य वगैरे आहेत हे पुरुषांनी घ्यावं आणि मग दोन्ही मिळून एक माणूस होतो, नवरा बायको मिळून एक माणूस होतो. तुम्हाला सांगायला खूप आवडेल ही गोष्ट आणि सगळ्याच तुमच्या ह्या श्रोत्यांना की आपल्याकडे आजही आपला पुरुषप्रधान संस्कृती आहे. पण जेव्हा दादा धर्माधिकाऱ्यांची बायको, त्यांची त्या बायको म्हणाले की गांधीजींना की मला ब्रह्मचर्य घ्यायचं आहे, तर ते म्हणाले की अगं तुझा नवरा गावाला गेलेला आहे, ब्रह्मचर्य हे नवरा बायकोंच्या संमतीने पाहिजे, 2 व्यक्ती त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतात, तर तू तो आल्याशिवाय त्याच्या संमतीशिवाय कसं घेतेस? तर ते म्हणाले बरं ठीक आहे. 2-3 दिवसांनी दादा धर्माधिकारी गावाहून आले आणि मग त्यांनी सांगितलं गांधीजींना की तुम्ही सांगा त्यांना. त्यांनी सांगितलं गांधीजींनी की अरे तुझी बायको असं म्हणतीये. तर ते म्हणाले की माझा काहीच प्रश्न नाही, आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंय की पतिव्रता स्त्रिया असतात
आजपासून मी पत्नीव्रत पुरुष निघेन, मी पत्नीव्रत नवरा असेन. आणि मला ते वाचल्यावर म्हणजे आत्ता मला तुम्हाला सांगताना सुद्धा काटा येतोय. ही गोष्ट फार फार जुनी आहे, 100-1 वर्षांपूर्वीची आहे. आता त्यावेळी एका पुरुषाने इतकी समज दाखवणं, कारण आमच्या दोघांमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे. न ते अहंकारी आहेत, न मी. असलेच तर थोडी मीच अहंकारी असेल, कारण मी जसं म्हणलं तुम्हाला की एक पॅम्पर्ड असल्यामुळे तो एक इगो तुमचा आपोआपच जोपासला जातो. आणि त्याच्या प्रित्यर्थ जे काय, पण मला जसं जसं आम्ही एकत्र जगत गेलो, ही पुस्तकं वाचली, संतांचं आयुष्य बघितलं, आणि मग संतांनी ग्रंथांनी आम्हाला जे काय दिलं. दुसरी गोष्ट ह्यांच्यामुळे माझ्या लक्षात आलं की नुसतं वाचायचं नाही, ते त्या वाचल्यातलं जे काय आपण आयुष्य जगण्यात आपण आणू शकू तर ते आपण. त्यामुळे मला कसं झालं की असं वाटायला लागलं की खरंच आहे, एवढे आदर्श आहेत आपल्या डोळ्यासमोर, तर आपण जर लग्न केले तर आपण जितकं आपल्याला आदर्श जगता येईल. त्यामुळे खूप आता छान तुम्ही म्हणता तसं मग एक मागे वळून पाहताना असं वाटतं की खूप समृद्ध आयुष्य जगलोय. तर प्रकाश सर आणि हिमा मॅडम, इतक्या वेळेपासून आपण तुमचा 40 वर्षांपेक्षा सुद्धा अधिक कालखंड असलेला सहजीवनाचा प्रवास जाणून घेतोय. त्या प्रवासातलं अध्यात्म आपण जाणून घेतलं, तुमचे विचार जाणून घेतले, माणूस असण्यासाठीची तुमची तळमळ जाणून घेतली. तर आज कार्यक्रमाच्या आता शेवटाला तुम्ही काय सांगू इच्छिता? आमची दिनचर्या तर ह्यांनी सांगितली. तर त्यात संध्याकाळी आम्ही काय करतो की 6:30 ते 7च्या दरम्यान आम्ही एक स्वाहाकाराचे 3 आवर्तनं घेतो की इदं न मम, अग्नी असेल, वायू असेल, हे माझं नाही आहे असं, हे एक असा अर्थाचा एक तो स्वाहाकार आहे. दुसरं गायत्री मंत्र म्हणतो, सूर्याची उपासना म्हणून. आणि नंतर ईशावास्य आम्ही पूर्ण उपनिषद मिळतो, कारण आम्हाला विनोबांची आठवण म्हणून एक हे पंचमहाभूतांविषयीची आपली कृतज्ञता आपण व्यक्त करायची. त्याच्यासाठी हा स्वाहाकार आहे की स्वाहाकार म्हणजे भू म्हणजे ही पृथ्वी, त्याचं प्रतीक म्हणजे अग्नी. तर ह्या अग्नीचं स्मरण करून मी हा स्वाहाकार म्हणजे ही आहुती देतो, असं आहे. भो स्वाहा इदं मम भुव स्वाहा वायवे इदं मम स्वाहा स्वाहा सोयाय इदं मम भूर्भुवः स्वः स्वाहा प्रजापतये इदं मम